शहर विकास आराखड्याबाबत हरकती व सूचनांचा अक्षरशः पाऊस पडलाय। त्यातच सुनावणीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली। मात्र ती कधी होईल किंवा होणार नाही असे भीतीचे ढग दाटून आले असताना ती सुनावणी तब्बल 10 दिवसांनी म्हणजे गुरुवारी 13 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, अशी माहिती उपसंचालक कुणाल मुळे यांनी दिली। ठाणे शहराचा 1999 नंतर तब्बल 20 वर्षांनंतर सुधारित आराखडा तयार करण्यात येतोय। या आराखड्याच्या माध्यमातून ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केलेत। वाहतूक कोंडी सोडवणे, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण, डिजिटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधा यांचं आध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। वॉटरफ्रंट, अर्बन फॉरेस्ट पार्क, सांस्कृतिक केंद्र, सायन्स पार्क, स्नो पार्क, विविंग गॅलरी, एक्झिबिशन सेंटर, आध्यात्मिक सुविधा केंद्र या आदींसह इतर महत्त्वाच्या बाबींचा देखील समावेश करण्यात येणार आहे। अशातच पालिकेने या सुधारित विकास आराखड्यासंदर्भात सूचना हरकती मागवल्या होत्या। यामध्ये घोडबंदर, कळवा भागातील नागरिकांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केलाय, तर नौपाड्यातील नागरिकांनी रस्ता रुंदीकरण हवे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात। आतापर्यंत 7500हून अधिक हरकती सूचना प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे।